आरक्षण बचाव यात्रा आहे, तिचं जाहीर सभेत रूपांतर उद्या होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती। एक जनजागृतीचा आपण कार्यक्रम केला आणि त्या जनजागृती बरोबरच जो प्रचार केला जात होता किंवा इतिहासाला भीती व्यक्त केल्या जात होती, छगन भुजबळ यांनी असताना भीती व्यक्त केली की ओबीसी भयभीत आहे, घाबरलेला आहे, भेदरलेला आहे आणि 77 साली नामांतराची जशी परिस्थिती होती तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं। काही दिवसानंतर शरद पवार हे असं बोलले की महाराष्ट्राचा असताना मणिपूर होतोय की काय, या पार्श्वभूमीवरती आम्ही असणारं आरक्षण बचाव यात्रा त्या ठिकाणी सुरुवात केली आणि उद्या जाहीर सभेमध्ये रूपांतर होत असताना आम्ही 100% असं म्हणू शकतो की ही जी भीती व्यक्त करण्यात आली होती ती आता नाहीशी झाली, ती आता नाहीशी झालेली आहे। जे दंगल होणारी परिस्थिती होती ती नाहीशी झालेली आहे, पण जे मतभेद आहे टोकाचे मतभेद ते अजून काय नाही, ते मतदान झाल्यानंतर निघतील असं माझं। टोकाचे मतभेद काही आहे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, या संदर्भात 2 तर राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती, राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर कदाचित लोकांना भूमिका घ्यावी लागली, पण राजकीय पक्षाने भूमिका घेतली नाही म्हणून लोकांनी भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि त्या भूमिकेमध्ये 2 तट प्रत्येक गावामध्ये पडले। एक तट मराठा समाजाचा आहे की जो जरांगे पाटीलला पाठिंबा देतोय, दुसरा तट ओबीसीचा आहे की जो जरांगे पाटील यांच्या मागणीला पूर्णपणे विरोध करतो। टोकाची तिथपर्यंत टोकाची आहे की ओबीसी म्हणतोय की मी मराठा समाजाच्या उमेदवारांना मतदान देणार नाही आणि मराठा समाज असं म्हणतोय की मी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान देणार। बड्या कौशल्य आणि असं हे राजकीय मतभेद झाले। या राजकीय मतभेदाचं सामाजिक परिवर्तन होणार नाही याची आम्ही लक्षात आहे आणि सामाजिक परिवर्तन झालं नाही तर मग द्वेष नाही, हे सामाजिक भांडण व्हावं म्हणून प्रयत्न झाला नाही असं नाही, हे सामाजिक राजकीय भांडण सामाजिक भांडण व्हावं म्हणून प्रयत्न झाला। 2 आमदारांच्या गाड्या जाळण्यात आल्या। आपल्याला नेहमी माहिती आहे की आमदाराच्या घरावरती तरी दगड पडला तरी 1000-2000चा मोर्चा निघतो अशी असणारी परिस्थिती आणि तो 1000-2000चा मोर्चा निघालेला दगड फेक करत असतो, जाळपोळ करत असतो। उद्देश हाच होता या दोन्ही आमदारांच्या गाड्या फोडण्याच्या पाठीमागच्या दंगल घडवण्याचा भाग, म्हणतो आम्ही या यात्रेच्या माध्यमातून की राजकीय भांडणात राहिलं पाहिजे, ते सामाजिक भांडण होतात आणि त्याचा तर्क देताना आम्ही सर्वसामान्य माणसाला विचारत होतो की आरक्षण आपण देणार आहात, आरक्षण आपण देणार आहात का? मी आपल्याला विचार, आरक्षण आपण देणार आहात का? नाही, मग कोण देणार? सरकार देणार। सरकारने दिलेलं आरक्षण घटनेच्या चौकटीमध्ये कायद्यामध्ये आहे की नाही हे तपासणार कोण?
आणि मग आपल्या हातामध्ये काय तर मतदान. या मतातून आपण काय करू शकतो तर आपल्या विचाराचं सरकार. जेव्हा लोकांच्या लक्षात आलं दंगल करून आपण काही फायदा करणार नाही, उलट आपलंच नुकसान होईल. एकमेकांचे डोके फोडत राहू, एकमेकांची घरं जाळत राहू, एकमेकांची दुकानं हे करत बसू आणि वातावरण सामाजिक वातावरण बिघाड चालला होता ते थांबलं आणि आता राजकीय. या राजकीय भांडणामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का तर मी म्हणेन 100% मी असं म्हणेन 100% धोका आहे. सुप्रीम कोर्टामधून आलेल्या एससी एसटीच्या आरक्षणाला धोका आहे का तर म्हणेन पूर्ण 100% धोका आहे. पूर्ण 100% धोका आहे. आता दक्षता घ्यायची असेल तर ती दक्षता आरक्षण वाद्यालाच घ्यावी लागेल आणि जो आरक्षणाचा लाभार्थी आहे त्याला घ्यावी लागेल हे लक्षात. आता घ्यायची कशी तर मतदान करू. मित्रो इलेक्शनच्या अगोदर धोका नाही पण इलेक्शनच्या नंतर धोका आहे. कारण का पुढचं इलेक्शन 5 वर्षानंतर येईल. तो पण ज्याला सत्तेवरती बसवलंय तो आपल्या विचाराचा नसेल तर सत्यानाश आपला लावलेला सत्यानाश आपला केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात. नावाची भांडण झाली की कशी म्हणते हो दे तुझं सत्यानाश. तसं ज्याला तुम्ही मतदान द्याल त्या सत्तेवरती बसवलं आणि तो आपल्या विचाराचा नसेल तर म्हणजे होऊ द्या सत्यानाश यांचा असंच होणार. आणि म्हणून आपल्याला दक्षता बाळगणं हे महत्वाचं. आता आम्ही 100 आमदार का म्हणतो धोका कुठून होणार आहे तो विधानसभेतून धोका होणार आहे हे लक्षात. ओबीसीची मागणी आहे की आम्हाला ओबीसीची मागणी आहे की आम्हाला जनगणना पाहिजे. आहे की नाही मागणी? ओबीसीची मागणी आहे की नाही आहे? का जनगणना पाहिजे तर आम्हाला आमची टक्केवारी समजली पाहिजे. याच मागणीचा उपयोग केला जाईल. याच मागणीचा उपयोग केला जाईल. विधानसभेमध्ये ठराव मंजूर केला जाईल की ओबीसीची जनगणना घ्यायची, टक्केवारी किती आहे ते बघायचं आणि टक्केवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षणाला स्थगिती द्यायची. तोपर्यंत आरक्षणाला स्थगिती द्यायची. स्थगिती दिल्यानंतर तुम्ही काय करू शकता का? आपण सर्व मिळून काय करू शकतो का? अजिबात काहीच नाही. का करू शकत नाही तर सभागृहातलं असणारं कामकाज हे कोर्टामध्ये बोलवलं जाऊ शकत नाही. कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि मग सभागृहाला जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला मिळेल. हे पुन्हा 5 वर्षाची वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी असणारी परिस्थिती. पुढच्या 5 वर्षापर्यंत वाट बघायची का आपण? या वर्षी आणि या 2 महिन्यानंतर ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आपण ठामपणे मानलं पाहिजे की ओबीसी आणि ओबीसीला सपोर्ट करणारा 100 खासदार तिथे केला. किमान 100 आमदार त्या ठिकाणी गेला पाहिजे. तुम्ही घालू शकता का? कसं मला सांगा बरं. मताच्या रूपाने समजा आपण असताना माळी समाजाचा उमेदवार उभा केला
केला, धनगर त्याला मतदान देईल का? हे महादेव कोळी त्याला मतदान देईल का? नक्की माझ्या समाजाचा नाही म्हणून आता काय करू असं तर विचार येणार नाही मनात. त्याच्यामुळे आपल्याला यावेळेस ओबीसी म्हणूनच आपल्याला असणारं मतदान करून घ्यायचं आहे आणि 100 ओबीसीचे आमदार आपल्याला त्या ठिकाणी पाठवा. मित्रो, आपण जसं म्हणतो 100 पाठवा, तसे आपले विरोधक सुद्धा प्लॅनिंग करतात 100चे. नाही असं नाही, हे प्लॅनिंग करतात की 100 गेले पाहिजे, हे प्लॅनिंग करतील 150 गेले पाहिजे. पण याच्यातला सगळा 100 2 झाले, 200 झाले, 288 शिल्लक राहतात. या 88 पैकी 57 मतदारसंघ अत्यंत महत्वाचे आहेत. हे कुठले आहेत मतदारसंघ? हे 57 मतदारसंघ कुठले आहेत? एससी आणि एसटी. एससी आणि एसटी हे जे 2 मतदारसंघ आहेत, हे जे 2 मतदारसंघ आहेत, या मधून निवडून येणारा जो आमदार आहे त्याला ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा आहे का? आहे का? नाही. आरक्षणाचा फायदा आहे का? तर निश्चितपणे आहे. आणि त्यामुळे हे 57 आमदार जे आहेत आरक्षित जागेमधले जे 57 आमदार निवडून येणार आहेत ते कोणाच्या मतावरती निवडून आले पाहिजेत? कोणाच्या? ओबीसीच्या मतावरती निवडून आले पाहिजे. ते ओबीसीच्या मतावरती का निवडून आले पाहिजे? का निवडून आले पाहिजे? बहुमत बरोबर. 145 बहुमत आहे. हे 57च्या 57 झाले तर आपल्याकडे बहुमत येतं. आपण जसा प्रयत्न करणार आणि आपल्यामध्ये थोडासाही हलगर्जीपणा झाला हे लक्षात घ्या, विरोधक बसलेले तोही तेच प्रयत्न करणार की हे 57 आमदार आपल्याकडे आले पाहिजेत. तो आरक्षणवादी जरी असला तरी तो म्हणेल मला त्यांनी निवडून आणलेलं आहे, माझा नाईलाज आहे, मला त्यांच्याकडून मतदान करावं लागेल. आणि म्हणून हे 57च्या 57 हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले पाहिजेत. हे आपण हे 57च्या 57 वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही साधी सुधी लढाई नाही. मागच्या वेळेस जे घडलं नाही ते आता घडलं. काँग्रेसची भूमिका घेतली का जरांगे पाटलांच्या मागणीवरती आतापर्यंत? होय की नाही? नाही. एनसीपी शरद पवार यांनी भूमिका घेतली का? भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली का? उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली का? घेतली. सांगतो काय भूमिका यांनी भूमिका घेतली की ओबीसी वाल्यानो मोदीकडे जा, मोदीकडून टक्केवारी वाढवून आणा. तुम्ही टक्केवारी वाढवून आला की मग मराठ्यांना तुमच्यामध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण घेऊ. हा त्यांचा तोडगा आहे. आता हा ओबीसीला परवडणारा तोडगा आहे का? हा तोडगा आपल्याला परवडणार आहे का?
त्याच्यामुळे जे पक्ष आपल्या बाजूने भूमिका घेत नाही आणि क्लिअर कट सांगत नाही की आम्ही ओबीसीच्या ताटामध्ये दुसरं तिसरं कोणाला आणणार नाही, हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो आपला पक्ष नाही, हे लक्षात घ्या. या निवडणुकीत अभियान पूर्णपणे म्हणत नाही, या निवडणुकीपुरता ओबीसीचं ताट ओबीसीलाच राहिलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे, ही भूमिका जो पक्ष घेत नाही, ही भूमिका जो पक्ष घेत नाही तो आपला पक्ष नाही, हे आपण खुंगाट बांधलं पाहिजे. उद्या बजरंग दल, RSS वाले येतील, हिंदू महासभा वाले येतील की आपण तर धर्म तर एकच आहे, त्यांना म्हणायचं होय आपला धर्म एकच आहे, तुम्ही ज्या ह्या देवाला मानता मी त्या देवाला मानतो, तुम्ही या संताला मानता मी या संताला मानतो, तेव्हा आपण धर्माला मतदान केलं पाहिजे. त्यांना आपण सांगितलं पाहिजे हात जोडून या इलेक्शन मध्ये पुढच्या इलेक्शन, या इलेक्शन मध्ये नाही पुढच्या इलेक्शन मध्ये तुम्ही भूमिका घेतली नाही माझ्या बाजूने, ओबीसीच्या बाजूने तुम्ही भूमिका घेतली नाही, म्हणून आता माझं आरक्षण मलाच वाचवायचं, माझं आरक्षण मलाच वाचवायचं आहे आणि माझं आरक्षण मलाच वाचवायचं असेल तर पहिल्यांदा तुला मला रिजेक्ट करावं लागेल या इलेक्शन. ही ताकद आपण सगळेजण ठेवणार नाही का? एक चूक झाली तर समजा इथे आरक्षण संपलं. हे मगाशी म्हटलं की काय माध्यम काय राहणार आहे, विधानसभा हे माध्यम राहणार, विधानसभा हे माध्यम राहणार आहे आणि त्या विधानसभेच्या एकदा मार्ग अवलंबला की कोणतं नाही तुम्हाला 5 वर्ष त्याची वाट बघावी लागते. पुढच्या निवडणुका येईपर्यंत तोपर्यंत जे अनेक जण आरक्षणामुळे सक्षम झाले, 90 साली गावामध्ये आपला तलाठी होता का, ग्रामसेवक होता का, डॉक्टर होता का, इंजिनियर होता का, IAS अधिकारी होता का, IPS अधिकारी होता का, नाही. VP सिंगाने 7 ऑगस्टला ओबीसीचं आरक्षण जाहीर केलं आणि त्यानंतर या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये एक पिढी आपल्याला सत्ताधारी झाली. मी सत्ताधारी या अर्थाने म्हणतोय की तो सत्तेमध्ये जाऊन बसला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सत्तेमध्ये जाऊन बसला, राजकीय सत्तेमध्ये सुद्धा जाऊन बसला की ज्याला सुप्रीम कोर्टाने स्टे दिली. राजकीय आरक्षण, ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका इथं स्टे आलेला. तोच मार्ग अवलंबल्या जाणार हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून यावेळेस सतर्कतेनं राहणं हे महत्वाचं आहे. लोक असं म्हणतात की मी धर्म जो मानतो त्या पक्षाला म्हणतात, मान्य आहे मला, पण मी असं विचारतो की जो पक्ष असा प्रचार करतो की धर्म खतऱ्यामध्ये आलेला आहे. मी एका मौलवीला मध्ये विचारतो तो म्हटलं इस्लाम खतरे में है, तो मतलब 2 मिनट माइक में ठीक है, बोले क्यों, मतलब एक सवाल पूछता. मैंने कहा आप इस्लाम धर्म से परिवर्तन कर रहे हो, इस्लाम धर्म छोड़ रहे हो, बोले
क्या सवाल पूछ रहे आप? अरे बोले साहब आप इस्लाम धर्म आप नहीं छोड़ रहे हो, आप अल्लाह को ही पकड़ के रह रहे हो, तो फिर धर्म खतरे में कैसे आ गए? थोड़ा मैं खतरे में आया हूं, धर्म क्या से खतरे में आ गया? मी तसं तुम्हाला विचारतो की तुमच्या घरातला देवाला तुम्ही काढणार आहात का? नाही. वाडवडिलांची असणारी पूजा अर्चा जी करतात ती तुम्ही सोडणार आहात का? नाही. जी वाडवडिलांची आलेली परंपरा आहे ती परंपरा आपण चालवणार आहोत, आणि आपण जर चालवणार असू तर त्या मौलवीला विचारलं तसं मी तुम्हाला विचारतो, धर्म खतरे में का से आया? धर्म खतऱ्यामध्ये आलेला नाही. तुमचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण खतऱ्यामध्ये आलेलं आहे, एसटी एसटीचं आरक्षण खतऱ्यामध्ये आलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून औरंगाबाद आपल्याला जवळ आहे, 2 तासाचा प्रवास आहे इकडनं, 2 तासाचा प्रवास आहे. राजकीय ताकद दाखवणं हे आज आलुतेदार आहे, बलुतेदार आहे, कुमार आहे, लोहार आहे, सोनार आहे, सुतार आहे, कैकाडी आहे, मारवाडी आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी म्हटलं की एक भीतीचं वातावरण होतं, की आम्ही भीती घालवली. आम्ही असं पूर्णपणे सांगतोय की खुशाल मतदान करा, ज्याला मतदान करायचं असेल करा, ओबीसीला मतदान करा, तुम्हाला कोणीच त्रास देणार नाही याची गॅरंटी आम्ही आपल्याला. ही पक्ष म्हणून हा गॅरंटी आम्ही देतोय, पण आपण म्हणून सुद्धा गॅरंटी दिली पाहिजे. हिंदीमध्ये एक शब्द आहे भीड, याचा अर्थ माहिती आहे का कोणाला? भीड आपली एक भाषा बोलतात, भीड आपली एक संदेश देतात. भीड म्हणजे जनसंख्या, ती आपल्याच पद्धतीने असताना बोलत असते, तिची एक वेगळीच भाषा आहे. औरंगाबादच्या सभेला ज्या भीतीचं वातावरण आपण म्हणतात, हे आपल्याला निवडायचं असेल तर लाखाच्या वरती औरंगाबादची सभा झाली पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. आणि लाखाची भीड, ती लाखाची भीड आपली भाषा बोलली, स्वतःची भाषा बोलली, आणि तीच भीड जमलेल्या आणि गावातल्या माणसाला सुरक्षितता दिली तर ती भीड आपण एकत्र करा हे आवाहन करतो आणि आपले सगळ्यांचे लढा घेतो. जय भीम, नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.